हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे तुम्ही मला गुढी वस्त्र ऑर्डर करायचे असेल तुम्ही नक्की मेसेज करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर. काय आहे हाच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, इथे माझ्याकडे या पद्धतीने ही साडी आहे माझ्याकडे ऑर्गेन्झामध्ये. थोडीशी खोलून दाखवते हवं तर. या पद्धतीने ही साडी आहे, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवणार आहे. पण या पद्धतीने ही साडी आहे, अशी लव्हेंडर कलरची साडी आहे. तर ह्या साडीचा वन पीस आपल्याला स्टिच करायचा आहे. आणि तो वन पीस का स्टिच करायचा आहे तुम्हाला पुढे एक व्हिडिओ कंटिन्यू केल्यावर कळेलच, कारण खूप खास सरप्राईज आहे आणि खूप खास गोष्ट आहे ती माझ्यासाठी. तर ते तुम्हाला पुढे चालून कळेलच, मी ते तुम्हाला सगळे डिटेल. त्याआधी हा वन पीस कसा बनवायचा आहे ते आपण पाहूयात. तर इथे मी वन पीससाठी काय काय म्हणजे आणलेलं आहे आत्ता सध्या एवढ्यात. मी पलीकडे गेले होते नेवाशामध्ये, तर जे मला अवेलेबल झालं ते मी घेऊन आलेले आहे आणि जे मिळालं नाही ते मी उद्या श्रामपूरवरून आणणार आहे. तर इथे नेवाशामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी मिळत नाही. इथे तुम्ही हे मोती वगैरे पाहू शकता. हे मोती आहेत, हे जे की मला लागणार आहे, कारण हा जो वन पीस शिवून होणार आहे हा एकदम हटके आणि युनिक वन पीस शिवणार आहे मी, म्हणजे स्टिच करणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा नेटचा कपडा आहे, 1 मीटर मी आणलेला आहे. त्यानंतर हा ग्रीन नेटचा कपडा आहे, हा पण मी 1 मीटर अर्धा मीटर आणलेला आहे. सॉरी, हा दीड मीटर कपडा आहे आणि हा अर्धा मीटर आहे. तर हा ग्लू आपल्याला लागणार आहे. त्यानंतर ही लेस मी म्हणजे चाललाय विचार यूज करू की नको करू, कारण मला एक चिकन करीची लेस मिळाली नाही तर मला हीच यूज करावी लागणार आहे. त्यामुळं जर दुसरी लेस मिळाली तर मी ही स्किप करणार आहे. पण आणि त्यानंतर हे जे मोती आहेत हे मोती मी तुम्हाला दाखवते. म्हणजे चपटे मोती चिटकवायचे मोती पण मी आणलेले आहे आणि मोतीच्या माळा पण आणलेल्या आहे. तर या पद्धतीने आहे मी, हे तुम्ही पाहू शकता. हे चपटे मोती पण आहे आणि हे माळे पण आणलेले आहे. त्यानंतर ही साडी आहे, तर या साडीला जे अस्तर लागणार आहे ते अस्तर ही मी आणलेलं आहे. 4 मीटर अस्तर इथे लागणार आहे आपल्याला, तर मी 4 मीटर अस्तर आणलेलं आहे. त्यानंतर हे कॅन आणलेलं आहे, जेणेकरून आपला जो वन पीस आहे त्या वन पीसचा जो घेर आहे तो अतिशय लॉंग आणि सुंदर असा घेर पडणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा वन पीसला जास्त बाउन्स यावा म्हणून आपण ही कॅन आणलेला आहे. त्यानंतर इथे आता मी वन पीसची ही कटिंग करून घेणार आहे. कटिंग कशी करायची आहे हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि हा वन पीस मी का बनवते तर याचं तुम्हाला म्हणजे सरप्राईज आहे आणि लवकरच तुम्हाला कळेलच का हा वन पीस मी कशासाठी बनवते आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करूया. आधी आपण तो वन पीस कसा स्टिच करायचा आहे किंवा कसा स्टिच करणार आहे हे आपण आधी. तर इथे वन पीस शिवण्यासाठी आपण घेतलेलं आहे अस्तर, जे अस्तर आहे 4 मीटरचं. तर हे 4 मीटरचं अस्तर आधी मी पूर्ण खोलून पाहिलं आणि सिंगल टाकल्यानंतर कॉर्नरला म्हणजे त्रिकोण करून टाकल्यानंतर त्याचा चौरस केल्यावर ते फक्त एकच घेर निघत होता. त्यामुळे मी असा विचार केला की आपण ते 4 मीटरचं अस्तर आहे ते मधोमध बरोबर कट करून आपण त्याला टीप मारून घेऊयात. आणि यामुळे काय होणार आहे, आपले जे 2 घेर आहेत ते एकत्र सोबतच निघून जातील. त्यामुळे मी इथं जे अस्तर आहे ते बरोबर मधोमध ठेवून, म्हणजे 2 मीटरचं खाली आणि 2 मीटरचं वर ठेवून ही डबल लेअर आहे जी की मी दाखवते तुम्हाला. तर ते एकावर एक ठेवून आपण ते बरोबर मध्यावर कट करून घेणार आहोत. तर इथे मध्यावर कट केल्यानंतर आपण त्याला टीप मारून घेणार आहोत. बरोबर मधोमध त्याला टीप मारायची आहे आणि दोन्ही साईड ज्या मोठ्या आहेत काठीच्या त्या जोडून घ्यायच्या आहेत. तर इथे मी काठीची पूर्ण जी साईड आहे ती पूर्णपणे जोडून घेते. तर चला पाहूयात आपण. तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे अस्तर आहे जे की मी टीप मारून घेतले आहे बरोबर मधोमध त्याला, त्याची उलटी आणि सोयीची बाजू पाहून मी त्याला बरोबर मध्यावर घडी घालून आणि डबल घडीचा घेर घेऊन त्याला मध्य त्रिकोणी घडी घातली आहे काठाला, कॉर्नरला. आणि बरोबर बंद बाजूने हे दोन्ही जे ओपन काठ होते जे की आपण डबल घेरासाठी घेतलेले आहे ते पूर्णपणे व्यवस्थित टाकून घेतलेले आहे. त्यानंतर माझ्या कमरेच्या मापापेक्षा 2 इंच जास्त, म्हणजे असं 7.5 + 2 इंच 8.5 9.5 इंच मी ते कमरेचा घेर घेतलेला आहे. तर इथे मी बरोबर 9.5 इंचावर गोलाकार करून घेत आहे. त्यानंतर तिथून खाली म्हणजे जो आपला वन पीसचा जो खालचा कमरेखालचा घेर असणार आहे तर तो घेर मी 43 इंच घेणार आहे. प्लस त्याच्यामध्ये मी 2 इंच ॲड करणार आहे, म्हणजे खालची आणि जी वरची बाजू आहे
ती म्हणजे काही वरचा जो भाग आहे तो फिटिंगमध्ये जाणार आहे आणि खालची जी बाजू आहे ती अस्तरपेक्षा थोडी मोठी पण असणार आहे. त्यातच जो खालचा घेर आहे लाँग, आपल्याला त्याला पिकोही करायचा आहे आणि जो वन पीस असतो जो की लाँग, तर तो फ्लोरल लेंथचाच असतो, म्हणजे एकदम त्याला लेंथ खूप असते. तर इथे तुम्ही पाहू शकता मी कमरेचे माप जिथून टाकले आहे त्या मापापासून इकडे बरोबर 43 + 2 इंच असं 44 + 2 इंच असं 46 इंचावर खूण करून घेत आहे. तर इथे तेजू पण मला मदत करू लागत होती. तर तिथे तिनं बरोबर मी टेप पकडल्यानंतर 46 इंचावर खूण केली होती. नंतर ते सगळे जे 46 इंचावर जिथे खूण केली होती ते सगळं मी जोडून घेतलं. तर ते जोडून घेतल्यानंतर इथे मी लगेचच इथे खालची जी बाजू आहे ती कट करून घेणार आहोत. आणि हा वन पीस बनवताना आधी आपण पहिले पूर्ण खालची बाजूच ओके करणार आहोत. आता हे जे उरलेला कपडा आहे तर तोच कपडा इथे म्हणजे टीप कशी मारायची आहे किंवा योग्य येणार की नाही त्यासाठी आपल्याला इथे ट्रिक यूज करायची आहे. आणि ती ट्रिक म्हणजे असं की जो कपडा तुम्हाला वरून आणि जो कपडा तुम्हाला आतून जोडायचा आहे त्याला लगेचच म्हणजे कट केल्यानंतर या पद्धतीने टाकून घेऊन आणि योग्य साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर मी पण इथे व्यवस्थित कपडा टाकून घेतल्यानंतर इथे योग्य गोलाकार साईजमध्ये खालची वरची पूर्ण समानता पाहून मी तो कट केलेला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अख्ख्या 4 मीटरमधला फक्त वरचा जो कोपरा आहे कमरेच्या भागाच्या वरचा तो आणि तिथे जे थोडेसे तुकडा असतो दिसते तेवढंच उरलेलं आहे. नाही तर पूर्ण 4 मीटर असतं हे घेरायलाच लागलेलं आहे. वरचा टॉप म्हणजे वरचा जो ब्लाऊज आहे तो बनवण्यासाठी मला अस्तर आणावं लागलं होतं. त्या एवढं 4 मीटर अस्तर मला पुरलं नाही. तर हा जो आपण प्रिन्सेस फ्लोरल लेंथवाला गाऊन बनवतो आहे हा मी पहिल्यांदाच स्टिच करू राहिले आणि मी पहिल्यांदाच हा स्टिच करायला घेतलेला आहे. त्यामुळे मला एवढा अंदाज नव्हता की किती अस्तर लागणार आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते की जी खालची साईड आहे जी की आतून येणार आहे तर त्याचे जे तोंड आहे ते वरती करून मी पिनअप सेट करून घेतलेलं आहे. म्हणजे टीप मारल्यानंतर ते एकदम योग्य पद्धतीने गोल घेरायचा आतल्या बाजूने आणि एक बाहेरच्या बाजूने असं येणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी जी वरची बाजू आहे जी की त्याची उलटी बाजू आतून जाणार आहे ते उरलेला तुकडा मी टाकून घेऊन त्याला बरोबर योग्य पद्धतीने पिन लावून घेतलेला आहे. म्हणजे जरी ओपन केलं तरी आपली जमलिंग होणार नाही की आपल्याला जो तुकडा जोडायचा आहे तो कसा चुकीचा आणि कसा बरोबर येणार आहे. तर इथे ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूचे घेर आपल्याला निघलेले आहेत. तर इथे बरोबर आपण जो घेरचा आपला तुकडा जोडायचा होता तो बरोबर जी बाजू आतल्या बाजूने जाणार आहे शिवलेली त्याचे पिनअप वगैरे जे आपण अटॅच केले होते आधी टीप येण्यासाठी ते हळूहळू पिना काढून घेऊन बरोबर आपली काठावर काठ ठेवून कपड्याला टीप मारून घ्यायची आहे. आणि टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला नंतर दोन्हीही घेर एकावर एक ठेवून बरोबर व्यवस्थित आलीत की नाही किंवा कमी जास्त असेल तर उरलेला कपडा कट करून टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी लगेचच जो दुसरा घेर आहे त्याचा तर त्या दुसऱ्या घेरला पण पिना काढून लगेचच पाठोपाठ टीप मारून घेणार आहोत. आणि पहिला घेर जोडला तसा हाही घेर जोडून व्यवस्थित याचेही खालवर झालेला कपडा आपण व्यवस्थित कट करून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता माझा जो दोन्ही साईडचा घेर आहे तर तो घेर दोन्ही साईडचा मी लगेच एकावर एक टाकून घेऊन मी तो घेर चेक करणार आहे. कारण कुठेही जरी कपडा कमी जास्त झाला असेल तर तो आपल्याला लगेचच कट करता येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता मी सलगच लगेच दोन्हीही साईड आहेत त्या व्यवस्थित एकावर एक ठेवून घेतल्या. पुन्हा त्याचे 4 भाग करून ते उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा होता तो थोडासा कट केलेला आहे. आता इथे उरलेला कपडा कट करून घेऊन राहिलेलाही जो म्हणजे 5वी घडी होती ती घडी एकावर एक टाकून उरलेला अस्तरचा कपडा गोल साईजमध्ये कट केलेला आहे. कारण आपण तुकडा जोडल्यानंतर थोडा जास्त कपडा आपला कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळं वन पीसमध्ये थोडा जास्त जरी कपडा ओढण्यात आला तरीही थोडासा कपडा कमी जास्त भरतो. तर ब्लाऊजचं कसं परफेक्ट कटिंग केली तरी काही होत नाही पण याचं तसं नसतं. तर इथे तुम्ही पाहू शकता मी लगेचच जो साडीचा घेर आहे तोही एकावर एक टाकून घेऊन त्यावर फक्त अस्तर ठेवून त्या अस्तरपेक्षा जो खालचा घेर आहे तो 3 ते 3.5 इंचनी जास्त ठेवणार आहे. तर तुम्हीही इथे तुमच्या म्हणजे आवडीनुसार 3.5 इंच 2.5
इंच ठेवू शकता, पण शक्यतो 2.5 ते 3 इंचपर्यंतच घेर जो अस्तरच्या एक्स्ट्रा जो वरचा साडीचा कपडा येणार आहे तो छान वाटतो. तर अस्तरच्या बरोबरीत छान दिसत नाही किंवा खूप कमीही छान दिसत नाही, त्यामुळे आपल्याला 3 ते 3.5 इंचच घ्यायचा आहे. तर इथे मी तुम्ही पाहू शकता अस्तर साडीवर ठेवून लगेचच माप वगैरे मेजरमेंट घेऊन जोडून घेत आहे. तर इथे मी जजमेंट लावायचं. इथे तुम्ही पाहू शकता ही जी डिझाईन येते ना, तर ही डिझाईन आपल्याला याच्यामध्ये घ्यायची नाही आहे, त्यामुळं हे आपण इथून कट करून याला पुढे जोड देणार आहोत. तर तो जोड कशा पद्धतीने द्यायचा आहे तो आपण पाहूया आणि आपण हा खालचा लेअर कट करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता मी जो साडीचा कपडा आहे तो एक्स्ट्रा 3 इंच ठेवून 3 ते 3.5 इंच ठेवून कट करून घेतलेला आहे. कारण जो जसं की मी तुम्हाला सांगितलं की अस्तरपेक्षा साडीचा कपडा जास्त असतो. तर इथे तुम्ही ही जी वरची बाजू आहे तो साडीचा काठ तिथे आलेला आहे आणि तो काठ मला मध्ये नको होता. मला जशी साडीवर म्हणजे जसा पूर्ण घेरचा कपडा आहे त्याच पद्धतीने सेम मला बाकीचंही हवं होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता जो साडीचा एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्रा कपडा मी जोडून घेत आहे व्यवस्थित पद्धतीने, कारण मला साडीचा घेर हा प्लेन हवा होता. तर इथे मी जी साडी आहे तर ती साडी तर खाली पाहू शकता झालं. तर इथे तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे आपण अस्तर 4 फोल्ड मध्ये कट केलं होतं त्याचप्रमाणे इथेही आपण 4 फोल्ड घेतला होता हा ब्लाऊज पीसचा. तर इथे ही जी डिझाईन आहे तर ही उलटी आणि सुईची त्या व्यवस्थित पद्धतीने पाहून ज्या साईडला आपल्याला कपडा कमी पडला होता त्या साईडला आपण इथे डिझाईननुसार ॲडजस्ट करून घेतलेला आहे आणि इथे जोड देणार आहोत. इथे सध्या मी पिनने टक केलेला आहे. इथे टिप मारून घेतल्यानंतर पुन्हा जास्त कमी जो कपडा येईल तो एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेणार आहोत आणि हे 4 फोल्ड पद्धतीने या पद्धतीने हा डबल जो घेर आहे तो आपला एकाच वेळेस. तर इथे पाहू शकता हा जो डबल घेर आहे आपला इथे हा एकाच वेळेस हा रेडी झालेला आहे आणि आपला जो घेर आहे तो म्हणजे हिल घातल्यानंतर या पद्धतीने येणार आहे. एकदम फ्लोरल गाऊन येणार आहे हा. आता हा जो आहे हा अर्धा इंच आपला फोल्ड मध्ये जाईल, खालून पण थोडासा फोल्ड मध्ये गेल्यानंतर या पद्धतीने त्याला हाईट येईल. खालचं दिसतंय का? या पद्धतीने त्याला हाईट येईल. त्यानंतर हा दोन्हीही एकाच साईड म्हणजे दोन्हीही एकाच वेळेमध्ये दोन्हीही आपण कट केलेले आहेत दोन्ही साईडचे. तर या पद्धतीने हे पाहू शकता या पद्धतीने केलं. तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे राहिलेला जो कपडा एक्स्ट्रा जो आपल्याला जॉईन करायचा होता हा जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला 4 लेअरमध्ये मागचा आणि पुढचा घेर दोन्हीही मिळालेला आहे. या पद्धतीने खूप सारा गोल घेर आहे. तर इथे जो एक्स्ट्रा कपडा इथे पिन लावून घ्यायची आहे. त्यानंतर इथे जो एक्स्ट्रा कपडा राहणार आहे तो आपल्याला एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे पूर्ण. तर इथे मी जो घेर होता डबल घेर तर त्याचा अजून एक फोल्ड करून पूर्ण लेअर चेक केल्या एकावर एक आहेत की नाही. त्यानंतर वरचा सगळा कपडा व्यवस्थित ठेवून खालचं एकदम म्हणजे व्यवस्थित पद्धतीने एकदम गोल घेरमध्ये कट केलेला आहे. त्यानंतर इथे थोडेसे जो एक्स्ट्रा कपडा दिसतोय तो पण मी कट करून घेते. त्यानंतर हा पूर्ण घेर मी खोलला आहे. तर खोलल्यानंतर मी पुन्हा एकदा तो हाईटला लावून पाहिला तर त्याला पिको केल्यानंतर तो अजूनही वर जाणार आहे आणि थोडीशी वरून फिटिंग केल्यानंतर अर्धा ते पाऊण इंच पुन्हा वर जाणार आहे. त्याच्यामुळं मी हा पूर्ण जो कपडा आहे तो व्यवस्थित पद्धतीने कट करून इथे अस्तर जोडून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी हे अस्तर जे आहे कमरेच्या साईडने ते जोडलेलं आहे. तर अस्तर जोडल्यानंतर त्याचा पूर्ण आणि बऱ्यापैकी घेर आलेला आहे. तर इथे आतून अस्तरला पण मी टिप मारून घेतली आणि नंतर इथे जी खालची बाजू आहे त्याला आपल्याला पिको करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही साडीचा कपडा पाहू शकता की जो टिश्यू सिल्क आहे आणि हा जो कपडा आहे हा चुरगळला तरीही हा गोळा होत नाही. एकदम धुतला वॉश केला तरीसुद्धा तो एकदम प्लेन कपडा दिसतो. तर इथे मी खालच्या साईडला लगेचच पिको करून घेते. हात शिलाई केलेली आहे तर या खालच्या बाजूला आपण इथे पिको करून घेणार आहोत लगेच, म्हणजे खालची जी बाजू आहे ती आपली कंप्लीट होऊन जाईल. तर इथे आपण हे जो कपडा टाकला हा चेक करून घेऊया दोन्ही बाजूचा आधी, त्यानंतर आपण पिको करून घेऊ. तर काल आपण हा 1 पीस करायला घेतला होता आणि कालपर्यंत आपण पाहिलं होतं की हा जो 1 पीस आहे याला पिको करून घ्यायचा होता. मग खालच्या आतून अस्तरला इथे आतून टिप मारून घेतली होती आणि अस्तरपेक्षा हा जो कपडा आहे हा एक्स्ट्राचा जास्त ठेवला होता. तर हा जवळजवळ 4 ते 5 इंच एक्स्ट्रा कपडा आहे आणि अस्तर थोडं आतमध्येच असतं. त्यामुळे हे पहा या पद्धतीने पिको केल्यानंतर असा गोल घेर आलेला आहे.
या पद्धतीने आणि थोडी हिल घातल्यानंतर तो वन पीस असा येणार आहे. तर सुंदर या पद्धतीने असा वन पीस झालाय तो. आणि अजून याला थोडंसं फुगणे म्हणजे काय म्हणतो आपण बाउन्स येण्यासाठी आपण आतून जो कॅन आणलेला आहे हा कॅन आतून. तर इथे तुम्ही पाहू शकता या कॅनला मी या पद्धतीने अशी प्लेट्स मारून घेत आहे. तर ती जी प्लेट्स आहे ती या पद्धतीने ट्रान्सफॉर्म प्लेट मारायची आहे. इथे पाहू शकता बॉक्स प्लेट जी असते तिथे ती बॉक्स प्लेट मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हा जो वरती फुगलेला हा जो भाग आहे तर याला आपल्याला इस्त्रीने प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो घेर आहे तो एकदम व्यवस्थित आणि एकसारखा बसणार आहे. तर इथे मी या पद्धतीने त्याला बॉक्स प्लेट मारून घेत आहे की मधून मी कट करून घेतला. त्यानंतर त्याला इथे या पद्धतीने जॉईंट पाहू शकता तुम्ही, जॉईंट दिलाय. आणि आता त्यानंतर मी इथे पाहू शकता तर इथे माझी जी प्लेट्स आहे ती प्लेट्स माझी मारून झाल्यानंतर इथे तुम्ही म्हणतात हे मजेशीर माझं काय चालायचं काम चाललं आहे. तर इथे मी चालून पण पाहत आहे की मला चालता येईल की नाही. आणि गुडघ्याची जी हाईट आहे जे की मला गुडघ्याच्या खाली जोडायचं आहे तीही चेक करत आहे. मला जो कॅन जोडायचा आहे त्यासाठी मी इथे आतून मला जे की अस्तर माझं संपलं होतं त्यामुळे मला अर्जंटली हा वन पीस 1 दिवसात कंप्लीट करायचा होता. तर इथे मी आधी मला 2 दिवस गेले होते आधीचंच, त्यामुळे मला अजून 2च दिवस बाकी होते. आणि इथे मी तुम्ही पाहू शकता स्ट्रेट अस्तर कट करून घेतलं, कारण 2 मीटरचं अस्तर मला लागणार होतं आणि आतल्या कॅनला गोल घेरची काही गरज नव्हती. त्यामुळे इथे मी बरोबर माप घेऊन कमरेचं खाली पूर्ण जो घेर आहे गोल जो की उरला होता त्या पूर्ण घेरला जोडून म्हणजे साईडने जोडून घेऊन त्या घेरला म्हणजे कळीमध्ये कट केलं. आणि खालचा जो घेर आहे तर वरचा कमरेचा भाग कट करून मी खालचा जो गोल घेर आहे तो डबल घडीमध्येच घेर काढला होता. तर इथे मी योग्य पद्धतीने आकार देऊन या पद्धतीने लगेचच कट करून घेऊन गोल घेरला कट केलं होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही आकार माझे एकाच वेळी निघालेले आहे. आता या निघालेले जो आकार आहे तर याला मला साईडच्या बाजूने बंद बाजूने टीप मारून घ्यायची होती. तर मी इथे खालची जी बाजू आहे त्याला टीप मारून घेतली. त्यानंतर आतल्या बाजूने प्लेन ठेवलं आणि जी टीप मारलेली जी सोयीची बाजू होती तर त्या बाजूने मी इथे कॅन जोडणार होते, म्हणजे आतली बाजू पायाला टोचणार नाही आणि जे कॅन आहे ते बरोबर वन पीस आणि अस्तरच्या मध्ये येईल. तर या पद्धतीने जिकडे आपण टीप मारलेली आहे त्या टीप मारलेल्या बाजूला सोयीच्या बाजूला आपल्याला कॅन बरोबर गुडघ्याचं जे अंतर आहे आपलं गुडघ्यापासून खाली तिथून माप घेऊन आपल्याला खाली जोडायचं आहे. तर मी इथे 17 ते 18 इंचवर घेऊन माप टाकून बरोबर खून केली होती एकसारखी सगळ्या अस्तरला. आणि त्यानंतर मी हे जे कॅन आहे ते योग्य पद्धतीने जोडून घेतलं होतं. तर तुम्हीही माप घेऊन व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. पण अस्तर आणि हे जे जोडलं होतं वरचा साडीचा कपडा तर हा दोन्ही साईडने जो सुट्टा होता त्याला टीप मारून घेतली आहे मी. या साईडला पण टीप मारून घेऊन फक्त त्या दोन्हीची जे कट वेगवेगळे भाग होते म्हणजे हे पाहू शकता हा एक भाग होता साडीचा आणि अस्तरचा आणि हा एक होता. तर हा आपण फक्त एका साईडला एक जोडून घेणार आहोत. तर हा कट केलेला भाग आहे हा जो जोडल्यानंतर इथे आपण पूर्ण घेर त्याचा एक गोल होईल आणि फक्त एक साईड जी ओपन राहणार आहे त्या ओपन साईडसाठी आपण म्हणजे नंतर वरचा भाग जोडून झाल्यानंतर एक साईड जोडून घेणार आहोत, कारण आपल्याला कॅन जोडायचा आहे. त्यानंतर घेरचा थोडासा अंदाज येतो आपल्याला की आपला जो घेर आहे तो कितपत म्हणजे गोल आणि व्यवस्थित फुगणार आहे तो. तर चला आपण हा जे आहे हे दोन्ही साईड एकावर एक ठेवून जोडून घेणार. पाहू शकता हे पहा हा साडीचा भाग आहे हा अस्तरचा भाग आहे. त्यानंतर हा दुसऱ्या पार्टचा हा साडीचा भाग आणि अस्तरचा भाग आहे. बरोबर साडीवर साडीचा कपडा ठेवून ही जी कमरेची ही जी वरची बाजू आहे ह्या वरच्या बाजूने इथून जोडत लास्टपर्यंत न्यायचं आहे आणि एक साईड आपल्याला ओपन ठेवायची, फक्त एकच साईड बंद करायची आहे कारण आपल्याला आतल्या साईडनं कॅन जोडायचा आहे. त्यानंतर आपण इथे वरची बाजू लगेच तयार करायला घेणार आहोत. अस्तरची बाजू आहे जी की मी सांगितलं ही मी आता जोडून घेते आणि ही कमरेची वरची बाजू आहे इथून मी जोडत ही एक साईड पॅक केलेली आहे. तर इथे ही एक साईड बंद केल्यानंतर आपण जो कॅनचा भाग आहे तर तोही आपण जोडून घेणार आहोत. हे पहा
हा जो आपला घेर आहे हा घेर आपला रेडी झालेला आहे पूर्ण गोल असा इतका. त्यानंतर आपल्या ही जी कॅनची जी आपण जी साईड आहे जोडलेली तर आता आपण ही जोडून घेणार आहोत वरच्या बाजूने. तर आधी आपण पाहूया खाली तर आधी आपण बघूया ही जी कॅनची साईड आपण जोडलेली आहे तर ही म्हणजे पूर्ण बसते की नाही हे आपण चेक करून घेणार आहोत एकदा. आणि ही जी बाजू आहे ही कॅनची ही आतल्या साईडने जाणार आहे आणि या घेरला टीप आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची नाही. ही वेगळी टीप असणार आहे याची आणि त्याची टीप ही वेगळी असणार आहे. त्यामुळे आपल्याला एक साईड पूर्ण जोडून घ्यावी लागेल. तर इथे हे एकदम व्यवस्थित असं बसतंय हे पाहू शकता. तर ते आपण जोडून घेऊयात आधी. हे पहा इथे पहा हे पहा हा जो घेर आहे हा पूर्ण गोल घेर याला आलेला आहे. आणि जी आतली साईड तुम्ही पाहू शकता इथे आपण आतल्या साईडला हा जो अस्तरचा कपडा आहे इथे कॅन असं प्लेट्समध्ये जोडून घेतलेला आहे आणि हा आपल्याला वेगळा जॉईंट करायचा आहे. त्यामुळे आपण पूर्ण घेर जोडून घेतला कारण हा जर घेरमधून कट केला असा याची गोलची पूर्ण फिनिशिंग जाती. पहिले तर हा लेअर आलेला आहे त्यानंतर वरती हा दुसरा लेअर आहे आपल्या अस्तरचा आणि त्यानंतर हा आपला साडीचा कपडा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता तर खूप सारा त्याला खूप छान घेर आलेला आहे. हे पहा हे पहा तू एकदा हसवलेली दिसेल तू याच्यावर. तर हे पहा हा पूर्ण घेरमध्ये आलेला आहे आणि हिल घातल्यानंतर याचा जो घेर आहे तो अजून सुंदर येईल. हे पहा या पद्धतीने याचा घेर येणार आहे. तर हा घेर आपला रेडी झालेला आहे आणि खालचा जो पूर्ण घेर आहे हा आपण पूर्णपणे या पद्धतीने बनवलेला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता. तर आपला खालचा पार्ट जो आहे तो पूर्ण डबल घेरमध्ये आपण कंप्लीट केलेला आहे. तर आता आपल्याला जो जोडायचा आहे तो वरचा पार्ट जोडायचा आहे आणि तो कसा आहे तो आपण लगेच पाहूयात.